नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण देवनागरी अंक सराव 1 ते 10 अंक चौरस वहीमध्ये स्क्वेअर नोटबुकमध्ये कसे लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत. या अगोदर आपण इंटरनॅशनल नंबर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह हे स्क्वेअर नोटबुकमध्ये कसे लिहितात याची माहिती समजून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी 1 ते 10 अंकाचा सराव स्क्वेअर नोटबुकमध्ये केल्याने त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट समजते की संख्यांची ओळख होते आणि संख्यांचा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या प्रकारे संख्यांचा क्रम कसा असतो तो लक्षात येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने मराठीचं हस्ताक्षर असतं अगदी त्याचप्रमाणे गणिताचं मॅथचं जर तुम्हाला हस्ताक्षर सुंदर बनवायचं असेल तर त्यासाठी 1 ते 10 अंक खूप महत्त्वाचा ठरत असतो. त्याचा सराव करणे खूप महत्त्वाचं ठरत असतं. म्हणून हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी 1 ते 10 अंकाचा पहिली दुसरीमध्ये बॉक्सच्या वहीमध्ये सराव करणे खूप महत्त्वाचं आहे. एकाग्रता आणि लक्ष जर तुम्हाला केंद्रित करायचं असेल तर 1 ते 10 अंक लिहिणे खूप महत्त्वाचं ठरत असतं. 1 ते 10 अंक लिहिण्याचा काय फायदा होतो तर आपली स्मरणशक्ती ही वाढत असते. गणिताच्या ज्या काही संकल्पना असतात त्या संकल्पना दृढ होत असतात आणि ब्रेन स्टॉर्मिंग हा जो प्रकार असतो त्याचं दृढीकरण होण्यासाठी मदत होत असते. म्हणून आपण इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 1 ते 10 अंकाचा सराव स्क्वेअर नोटबुकमध्ये देत असतो. मग 1 ते 10 अंक कसे लिहितात तर सर्वात प्रथम 0 आपण काढला पाहिजे, 0 त्याला उभी रेष दिल्यानंतर अशा पद्धतीने 1 हा मराठीत लिहिला जातो. 2 लिहिताना असा अर्धा गोल आणि 1 तिरपी रेष. 3 लिहिताना अर्धा गोल त्याला अर्धा गोल जोडायचा आहे, हा झाला 3. त्याचप्रकारे 4 लिहिताना बघा 2 तिरप्या रेषा आणि एक खालून अशी एक वक्र रेषा, अशा पद्धतीने 4 तयार होतो. 5 लिहिताना बघा अशी अर्धा गोल आणि त्याला एक उभी रेष आणि एक खालून वक्र रेषा. 6 लिहिताना बघा 3च्या उलट 6 असतो. 6 लिहिताना अशाच पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. 7 मराठीचा लिहिताना अशा पद्धतीने यू काढायचा आहे आणि मध्ये एक छोटीशी अशी वाटीमध्ये एक छोटीशी रेषा काढायची. त्याच्यानंतर 8 लिहिताना बघा एक तिरपी रेष आणि एक खालून वक्र रेषा, अशा पद्धतीने 8 काढला गेला पाहिजे. 9 लिहिताना या पद्धतीनेच 9 लिहायचं आहे. 10 1ची उंची आणि 0 यांची उंची सारखी असली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला स्क्वेअर नोटबुकमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा सराव खूप महत्त्वाचा आहे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर जी खालची 4 ओळीमध्ये आपल्याला 1 ते 10 अंकाचा सराव करणे खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर गणिताच्या संकल्पना आणि गणिताचं हस्ताक्षर सुंदर चांगलं करायचं असेल तर 1 ते 10 अंक स्क्वेअर नोटबुकमध्ये चौकटा वहीमध्ये लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तो सराव कराल अशी आशा बाळगून आजची तासिका संपवतो. धन्यवाद.